नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण संपूर्ण जुलै महिन्यातील महामॅरेथॉन व्हिडिओ पाहणार आहोत। यामध्ये आपण 100 प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, खूप जास्त महत्त्वाचे प्रश्न मी या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत, तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहण्याचा पुरेपूर प्रयत्न करा। तर थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला पहिला प्रश्न असणार आहे, ब्लूमबर्ग 2025 तंबाखू नियंत्रण पुरस्कार नुकताच कोणत्या देशाला देण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, आपल्या भारत देशाला देण्यात आला आहे। कोणत्या? तर आपल्या भारत या देशाला। तर यानंतर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर आपल्या भारताला तंबाखू सोडण्यासाठी मदत करणाऱ्या सेवांमुळे जसे की सल्ला केंद्र ब्लूमबर्ग 2025 चा पुरस्कार मिळालेला आहे। उदाहरण, तर संतोषने क्विटलाईन वर कॉल करून तंबाखू सोडण्याचा सल्ला घेतला आणि व्यसनमुक्त झाला। याच पद्धतीमुळे आपल्या भारताला हा आंतरराष्ट्रीय गौरव प्राप्त झालेला आहे। तर 2025 चा ब्लूमबर्ग तंबाखू कंट्रोल अवॉर्ड आपल्या भारताला मिळालेला आहे। तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो, हा पुरस्कार तंबाखू नियंत्रण, विशेषतः तंबाखू सोडण्यास प्रोत्साहन देण्यासाठी केलेल्या कार्यासाठी दिला गेलेला आहे। आणि ब्लूमबर्ग फिलांथ्रोपीजने हा पुरस्कार आयर्लंडमधील डबलिन येथे झालेल्या जागतिक परिषदेमध्ये प्रदान केला गेला। आणि आपल्या भारताच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कक्षाला हा पुरस्कार मिळालेला आहे। यानंतर पुढील प्रश्न आहे आपला दुसरा, तर भारतीय सैन्याने अलीकडेच ऑपरेशन बिहाली कोणत्या ठिकाणी सुरू केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, जम्मू काश्मीर या। कोणत्या? तर जम्मू काश्मीर या। तर यानंतर शॉर्टमध्ये आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर भारतीय सैन्याने ऑपरेशन बिहाली अलीकडेच जम्मू काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यातील बसंतगड संबंधित बिहाली भागामध्ये सुरू केलेले आहे। तर हे ऑपरेशन 26 जून 2025 रोजी भारतीय सेना व्हाईट नाईट क्रॉप्स अंतर्गत पॅरा कमांडो व जम्मू काश्मीर पोलीस यांच्या मिलाफात विशिष्ट गुप्तहेर माहितीच्या आधारे चालवण्यात आलेले आहे। तर यामुळे जैश-ए-मोहम्मदशी संबंधित 4 आतंकवादी लक्ष्य करण्यात आले आहेत, ज्यामध्ये एक ठार झाला आहे आणि उर्वरित 3 आतंकी अजूनही अडचणीत आहेत। यानंतर पुढील प्रश्न, तर आपल्या भारताने वर्ल्ड मिलिटरी शूटिंग चॅम्पियनशिप मध्ये कोणते पदक नुकतेच जिंकलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, कांस्य पदक जिंकले आहे। कोणते? तर कांस्य पदक। तर यानंतर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात। तर भारतीय नौदलाने MCPO ओंकार सिंग यांनी नॉर्वेतील एल्व्हरम येथे 23 ते 29 जून 2025 मध्ये झालेल्या 55वी CISM वर्ल्ड मिलिटरी शूटिंग चॅम्पियनशिप मध्ये 25 मीटर सेंटर फायर पिस्तूल इव्हेंट मध्ये कांस्य पदक मिळवले आहे। तर ही आपल्या भारतासाठी या स्पर्धेमध्ये ऐतिहासिकतील पहिली पदकाची कामगिरी ठरलेली आहे। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न आहे चौथा, तर सरकारी शाळांमध्ये दररोज वर्तमानपत्र वाचन अनिवार्य करणारे देशातील पहिले राज्य नुकतेच कोणते ठरणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, हिमाचल प्रदेश हे राज्य। कोणते? तर हिमाचल प्रदेश हे। तर यानंतर सर्वांनी शॉर्टमध्ये आपण महत्त्वाची माहिती पाहूयात। तर हिमाचल प्रदेश हे राज्य सरकारच्या सरकारी शाळांमध्ये दररोज सकाळच्या प्रार्थनेच्या सभेमध्ये वर्तमानपत्र वाचन बंधनकारक करण्यामध्ये येणारे पहिले राज्य ठरणार आहे। तर मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विभागाने सर्व सरकारी शाळांना इंग्रजी व हिंदी वर्तमानपत्राच्या उपलब्धतेची हमी द्यावी आणि विद्यार्थ्यांना दैनिक बातम्यांचे वाचन अनिवार्य करण्याचे आदेश दिले आहेत, ज्यामुळे मुलांच्या जागतिक घडामोडींची माहिती आणि सामाजिक साक्षरता देखील वाढणार आहे। यानंतर पुढील प्रश्न आहे आपला पाचवा, तर महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये किती रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडण्यात आलेल्या आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, 57,509 कोटी रुपयांच्या। तर यानंतर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूया त्या ठिकाणी। तर महाराष्ट्र विधानसभेच्या 2025 च्या पावसाळी अधिवेशनामध्ये 57,509 कोटी पुरवणी मागण्या सादर करण्यात आलेल्या आहेत। तर यातील निधीचा उपयोग मुख्यतः पायाभूत विकास, विशेषतः मेट्रो प्रकल्प आणि इतर आपत्कालीन महत्त्वाच्या क्षेत्रांसाठी केला जाणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, सरकारकडून प्रथम दिवशी अशीच मोठी मागणी करण्यात आली आहे, जी विरोधक व
अर्थतज्ञ यांच्याकडून चर्चेचा विषय ठरत आहे, कारण यामुळे आर्थिक नियोजनावर परिणाम देखील होऊ शकतो. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 6वा. तर एल्ब्रस पर्वतावर चढाई करणारा सर्वात तरुण गिर्यारोहक नुकताच कोण ठरलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, तेगबीर सिंग ठरला आहे. कोण आहे तो? तर तेगबीर सिंग. तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात. तर 6 वर्षाचा तेगबीर सिंग हा युरोपातील सर्वोच्च शिखर माउंट एल्ब्रस सर करणारा सर्वात तरुण गिर्यारोहक नुकताच ठरला आहे. तर यापूर्वी हा विक्रम वाघा कुशाग्राच्या नावावर होता, जो 7 वर्ष 3 महिन्यांचा होता. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 7वा. तर आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँकेचे म्हणजेच AIIB चे नवीन अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणाची नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, ज्यू जियाई यांची. कोणाची? तर ज्यू जियाई यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर याविषयी शॉर्टमध्ये आपण महत्वाची माहिती पाहूयात. तर चीनचे ज्येष्ठ अधिकारी आणि माजी उप अर्थमंत्री ज्यू जियाई यांची आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँकेचे म्हणजेच AIIB चे नवे अध्यक्ष म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, AIIB ची स्थापना झाली 16 जानेवारी 2016 मध्ये. मुख्यालय बीजिंग चीन मध्ये आहे. ठीक आहे, सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न, जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजे WHO ने मलेरिया मुक्त प्रमाणित केलेला खालीलपैकी कोणता देश अमेझॉन प्रदेशातील पहिला देश नुकताच बनलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, सुरिनाम हा देश. कोणता? तर सुरिनाम हा. यानंतर सर्वांनी शॉर्ट मध्ये महत्वाची माहिती पाहूयात. तर जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजेच WHO ने सुरिनामला अधिकृतपणे मलेरिया मुक्त घोषित नुकतेच केले आहे. तर ही मान्यता मिळवणारा सुरिनाम हा अमेझॉन प्रदेशातील पहिला देश बनलेला आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 9वा. तर आपल्या भारतातील सर्वात लांब प्राणी ओव्हरपास कॉरिडॉरचे अनावरण नुकतेच कोठे झालेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, दिल्ली ते मुंबई एक्सप्रेस वेवर. ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, महत्वाची माहिती पाहूयात. तर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने NHAI राष्ट्रीय महामार्गावर देशातील पहिला वन्यजीव ओव्हरपास कॉरिडॉर बांधलेला आहे. तर दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेच्या 12 किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पामध्ये 5 ओव्हरपास आणि भारतातील सर्वात लांब वन्यजीव अंडरपासचा समावेश आहे. तर जे सर्व नैसर्गिक अधिवासांना हानी पोहोचवल्याशिवाय प्राण्यांच्या सुरक्षित हालचालींसाठी डिझाईन केलेले आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 10वा. तर भारतीय खो खो महासंघाच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर खूप महत्वाचा प्रश्न आहे. सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, सुधांशु मित्तल यांची नुकतीच निवड करण्यात आलेली आहे. कोण आहेत ते? तर सुधांशु मित्तल. तर याविषयी शॉर्ट मध्ये आपण महत्वाची माहिती पाहूयात. तर भारतीय खो खो महासंघ यांच्या अध्यक्षपदी सुधांशु मित्तल यांची निवड झालेली आहे. तर वर्तमान अध्यक्षपदी ते कार्यरत आहेत. यानंतर पुढील प्रश्न, तर पेतोंगटार्न शिनावात्रा यांना अलीकडेच पंतप्रधान पदावरून काढून टाकण्यात आलेले आहे. तर त्या कोणत्या देशाच्या पंतप्रधान होत्या? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, त्या होत्या थायलंड या देशाच्या पंतप्रधान. कोणत्या? तर थायलंड या. तर याविषयी सर्वांनी शॉर्ट मध्ये आपण महत्वाची माहिती पाहूयात. तर कंबोडियाचे माजी पंतप्रधान हुन सेन यांच्याशी लीक झालेल्या फोन कॉलची चौकशी होईपर्यंत थायलंडच्या संवैधानिक न्यायालयाने पंतप्रधान पेतोंगटार्न शिनावात्रा यांना पदावरून निलंबित केलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, थायलंड विषयी आपण शॉर्ट मध्ये महत्वाची माहिती पाहूया. तर थायलंडची राजधानी आहे बँकॉक, चलन आहे थाई बात आणि तेथील अधिकृत भाषा आहे थाई. ठीक आहे, सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न आहे 12वा आणि खूप जास्त महत्वाचा प्रश्न आहे आपला हा. तर आपल्या महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, राजेश कुमार जी यांची. कोणाची? तर राजेश कुमार यांची. तर याविषयी शॉर्ट मध्ये आपण महत्वाची माहिती पाहूयात. तर राज्याच्या मुख्य सचिवपदी सध्या राजेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर ते 1988 बॅचचे IAS अधिकारी असून पहिल्यांदाच महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव म्हणून कार्यरत होते. तर 30 जून 2025 रोजी सुजाता सौनिक यांच्या सेवानिवृत्तीनंतर त्यांनी पदभार स्वीकारला आणि आपल्या महाराष्ट्राचे 49वे मुख्य सचिव म्हणून कामाला सुरुवात केलेली आहे. यानंतर त्यांच्या सेवानिवृत्तीचे नियोजित
दिवस 31 ऑगस्ट 2025 रोजी असून मुख्य सचिव म्हणून ते जवळपास 2 महिन्यांचा कार्यकाळ पार पाहण्याची अपेक्षा आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 13वा. तर जून 2025 मध्ये पंतप्रधान मोदींना जागतिक नेतृत्वासाठी कोणत्या आफ्रिकन देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, घाना या. कोणत्या? तर घाना या. तर यानंतर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 2 जुलै 2025 रोजी घानाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना प्रदान करण्यात आलेला आहे. ठीक आहे, सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 14वा. तर अलीकडेच बनकाचेरला प्रकल्प कोणत्या राज्यामधील पाणी वादाचे कारण बनलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, आंध्र प्रदेश, तेलंगणा या. कोणत्या? तर आंध्र प्रदेश आणि तेलंगणा. तर यानंतर शॉर्टमध्ये महत्त्वाची आपण माहिती पाहून घेऊयात. तर बनकाचेरला प्रकल्प आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधील पाणी वादाचे कारण बनलेला आहे सध्या. तर आंध्र प्रदेशातील रायलसीमा प्रदेशातील पाण्याच्या कमतरतेवर मात करण्यासाठी हा प्रकल्प बांधला जात आहे, परंतु तेलंगणा त्याला विरोध करत आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 15वा. तर आपल्या भारतातील पहिले लाकडी गुरुद्वारा कोणत्या राज्यात बांधले गेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, पंजाब या राज्यामध्ये. कोणत्या? तर पंजाब या राज्यामध्ये. तर याविषयी आपण सर्वांनी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर हे आपल्या भारतातील पहिले पूर्णपणे लाकडी गुरुद्वारा म्हणून उदयास आले आहे, जे आपल्या भारतातील पंजाब राज्यातील फाजिल्का जिल्ह्यामध्ये आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे बातम्यांमध्ये का आहे? तर हे आपल्या भारतातील पहिले लाकडी गुरुद्वारा आहे, जे शाश्वत आणि पर्यावरणपूरक विदेशी देवदार लाकडापासून बनवले आहे. तर त्याच्या स्थापत्य कलेमुळे आणि आध्यात्मिक महत्त्वामुळे त्याला राष्ट्रीय कीर्ती मिळालेली आहे. तर स्थानिक धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि सामुदायिक ऐक्याला प्रोत्साहन देण्यासाठी हे एक महत्त्वाचे साधन आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पंजाब विषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर पंजाबची राजधानी आहे चंदीगड. सध्याचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि सध्याचे राज्यपाल आहेत गुलाबचंद कटारिया. कोण आहेत? तर गुलाबचंद कटारिया. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 16वा. तर चेन्नई येथे झालेल्या पहिल्या हॉकी इंडिया मास्टर्स कप मध्ये खालीलपैकी कोणी पुरुषांचे विजेतेपद नुकतेच जिंकले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, तामिळनाडूने. कोणी? तर तामिळनाडूने. तर यानंतर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर हॉकी इंडिया मास्टर्स कप 2025च्या पहिल्या आवृत्तीमध्ये ओडिशा हॉकी असोसिएशन आणि तामिळनाडू हॉकी युनिट्सने अनुक्रमे महिला आणि पुरुष गटाचे विजेतेपद नुकतेच जिंकलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हॉकी इंडिया मास्टर्स कपची पहिली आवृत्ती 18 ते 27 जून 2025 दरम्यान चेन्नई, तामिळनाडू येथील महापौर राधाकृष्णन हॉकी स्टेडियम मध्ये आयोजित करण्यात आलेली होती. यानंतर पुढील प्रश्न आहे 17वा. तर संशोधन आणि विश्लेषण विंग रॉचे नवीन प्रमुख म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, पराग जैन यांची. कोणाची? तर पराग जैन यांची. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर सरकारने वरिष्ठ IPS अधिकारी पराग जैन यांची 2 वर्षांच्या कालावधीसाठी संशोधन आणि विश्लेषण विंग म्हणजेच रॉचे पुढील सचिव म्हणून नुकतीच नियुक्ती केलेली आहे. तर पंजाब केडरचे 1989च्या बॅचचे IPS अधिकारी पराग जैन हे रवी सिन्हा यांची जागा घेणार आहेत. तर सरकारने वरिष्ठ IPS अधिकारी पराग जैन यांची 2 वर्षांच्या कालावधीसाठी संशोधन आणि विश्लेषण विंग रॉचे पुढील सचिव म्हणून नुकतीच नियुक्ती केलेली आहे. तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पराग जैन हे 1989च्या बॅचचे पंजाब केडरचे IPS अधिकारी आहेत. तर ते रवी सिन्हा यांच्या जागी येणार आहेत. तर संशोधन आणि विश्लेषण शाखा म्हणजेच रॉ विषयी महत्त्वाची माहिती पाहूयात आपण शॉर्टमध्ये. तर मुख्यालय आहे नवी दिल्लीमध्ये आणि स्थापना केव्हा करण्यात आली? तर 21 सप्टेंबर 1968 मध्ये स्थापना करण्यात आली होती. यानंतर पुढील प्रश्न, देशातील पहिल्या संविधान उद्देशिका पार्कचे लोकार्पण कोठे करण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, नागपूरमध्ये. कोठे? तर नागपूरमध्ये. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर देशातील पहिले संविधान प्रस्तावना म्हणजेच कॉन्स्टिट्यूशन प्रेम्बल पार्क नागपूरमध्ये लोकार्पित करण्यात आलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे पार्क डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्कूल ऑफ लॉ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परिसरामध्ये अमरावती रोड जवळ आहे.
तर 28 जून 2025 रोजी या पार्कचे उद्घाटन आपल्या भारताचे मुख्य न्यायाधीश भीषण गवई यांनी केलेले आहे. लक्षात ठेवा. यानंतर उद्घाटन समारंभामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देखील उपस्थित होते त्या ठिकाणी. आणि हे पार्क संविधानाच्या प्रस्तावनेतील 10 मूल्यांना जसे की न्याय, स्वातंत्र्य, समानता, बंधुता इत्यादींना कलात्मक पद्धतीने साकारते. तसेच येथे संसद, सर्वोच्च न्यायालय, राष्ट्रपती भवन व अशोक स्तंभाची त्रिमितीय प्रतिकृती ही पाहायला मिळते. यानंतर पुढील प्रश्न. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या हुरुन ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स 2025 नुसार आपल्या भारताला कोणते स्थान देण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, तृतीय स्थान देण्यात आलेले आहे. कितवे? तर तिसरे स्थान. तर महत्वाची माहिती पाहूयात आपण या प्रश्नाची. तर हुरुन ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स 2025 मध्ये भारत 64 अब्ज डॉलर्सच्या स्टार्टअप्स मूल्यांसह तिसऱ्या क्रमांकावर राहिलेला आहे, जे स्टार्टअप इकोसिस्टम मध्ये त्याचा वाढता जागतिक प्रभाव दर्शवते. तर महत्वाची टीप पाहूयात. तर अमेरिका 758 युनिकॉर्नसह जागतिक एकूण संख्येच्या जवळजवळ निम्म्यामध्ये आहे. तर अव्वल स्थानावर आहे. गेल्या वर्षी 55 नवीन युनिकॉर्न जोडले गेलेले आहेत. तर विद्यार्थ्यांनो, जगातील 10 सर्वात मौल्यवान युनिकॉर्न पैकी 6 युनिकॉर्न्स अमेरिकेमध्येच आहेत. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 20वा. तर खालीलपैकी कोण जगातील क्रमांक 1 चा भालाफेकपट्टू नुकताच ठरलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, नीरज चोप्रा ठरलेला आहे. कोण? तर नीरज चोप्रा. यानंतर शॉर्ट मध्ये महत्वाची माहिती पाहूयात. तर 2025 मध्ये जगातील क्रमांक 1 चा भालाफेकपट्टू म्हणून नीरज चोप्रा याने आपले स्थान टिकवून ठेवलेले आहे. तर थोडक्यात आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात. तर नीरज चोप्रा हा भारतीय भालाफेकपट्टू असून त्याने टोकियो ऑलिम्पिक 2021 मध्ये सुवर्ण पदक मिळवले होते आणि तो 2023 व 2024 मध्ये वर्ल्ड ॲथलेटिक्स रँकिंग मध्ये देखील पहिल्या क्रमांकावर राहिला होता. यानंतर 2025 मध्येही त्याची कामगिरी सातत्यपूर्ण राहिल्याने तो क्रमांक 1 वर राहिलेला आहे सध्या. यानंतर पुढील प्रश्न. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे म्हणजेच CBDT चे अध्यक्ष म्हणून अलीकडेच कोणाची नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, रवी अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोणाची? तर रवी अग्रवाल यांची. यानंतर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात. तर केंद्र सरकारने केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे म्हणजेच CBDT चे अध्यक्ष रवी अग्रवाल यांचा कार्यकाळ 1 वर्षांसाठी वाढवलेला आहे. तर आता ते 1 जुलै 2025 ते 30 जून 2026 पर्यंत कंत्राटी पद्धतीने या पदावर राहणार आहेत. यानंतर पुढील प्रश्न. खालीलपैकी कोण क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपामध्ये शतक करणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, स्मृती मानधना. कोण? तर स्मृती मानधना. तर याविषयी सर्वांनी शॉर्ट मध्ये महत्वाची माहिती पाहूयात. तर स्मृती मानधना ही क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपामध्ये शतक करणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरलेली आहे. यानंतर पुढील प्रश्न. निपाह विषाणूचा जलद शोध घेण्यासाठी कोणत्या संस्थेने पोर्टेबल टेस्ट किट विकसित केली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, NIV पुणे या. कोणत्या? तर NIV पुणे या. याविषयी महत्वाची माहिती पाहूयात आपण. तर ICMR अंतर्गत पुणे येथील NIV ने LAMP तंत्रज्ञानावर आधारित निपाह विषाणूचा जलद शोध घेण्यासाठी एक पोर्टेबल चाचणी किट नुकतीच विकसित केलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे तंत्र जलद, सोपे आणि प्रयोगशाळेशिवाय आहे, ज्यामुळे ग्रामीण भागातही त्याचा खूप मोठा वापर शक्य होतो. तर हे किट भारत आणि बांगलादेशमध्ये सामान्य असलेल्या जिनोटाइप B निपाह विषाणूची ओळख पटविण्यास सक्षम आहे आणि निपाह हा एक झुनोटिक विषाणू आहे. लक्षात ठेवा सर्व विद्यार्थ्यांनी. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 24वा. तर कोणत्या 2 देशांमध्ये शांतता करार झालेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, कांगो आणि रवांडा या. कोणत्या? तर कांगो आणि रवांडा या. तर याविषयी सर्वांनी आपण शॉर्ट मध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊयात. तर नवीनतम बातमीप्रमाणे रवांडा आणि डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कांगो म्हणजेच DRC यांच्या दरम्यान शांतता करार झालेला आहे. तर हा करार 27 जून 2025 रोजी वॉशिंग्टन DC येथे अमेरिकेने मध्यस्थत्व करून स्वाक्षरीला
आला, तर यामध्ये असलेले महत्त्वाचे बिंदू आपण या ठिकाणी पाहून घेऊयात. रवांडा आगामी 90 दिवसांमध्ये पूर्व DRC मधून आपले लष्करी सैनिक परत घेणार. यानंतर DRC सरकारही FDLR या विद्रोही गटावर बंदी घालणार आहे आणि एक संयुक्त सुरक्षा समन्वय यंत्रणा देखील तयार होणार आहे. मित्रांनो, पुढील प्रश्न सुरू करण्याच्या अगोदर सर्वांसाठी एक महत्त्वाची गोष्ट आहे. तर आपल्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट आपण फक्त 1000 लाईक ठेवलेलं आहे. किती? तर फक्त 1000 लाईक. तर विद्यार्थी मित्रांनो, खूप जास्त व्ह्यूज जातात पण लाईक खूप कमी विद्यार्थी करतात. तर फक्त 1000 लाईकचं टार्गेट कंप्लीट करा, एवढीच माझी अपेक्षा आहे. आणि तुमच्यासाठी मी जे शेवटी 2 प्रश्न देत असतो स्पेशली, त्या 2 प्रश्नांचे कॉमेंटमध्ये उत्तर सांगण्याचा सर्व विद्यार्थ्यांनी प्रयत्न करा. तर तुमचं कॉमेंटमधले उत्तर आणि हे 1000 लाईकचं टार्गेट पूर्ण झालेलं हेच पाहून मला नवीन व्हिडिओ बनवण्याचं बळ मिळत असतं. शक्यतो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी हे टार्गेट पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. तर चला पुढील प्रश्नाला आपण सुरुवात करूयात. तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या ठिकाणी आयुष विद्यापीठाचे नुकतेच उद्घाटन केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, गोरखपूर या. कोणत्या? तर गोरखपूर या. त्यानंतर याविषयी शॉर्टमध्ये आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महारट गुरु गोरखनाथ आयुष विद्यापीठ गोरखपूर उत्तर प्रदेश येथे उद्घाटन केलेले आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 26वा. तर भारतीय नौदलातील पहिली महिला लढाऊ वैमानिक नुकतीच कोण बनलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, आस्था पुनिया बनली आहे. कोण आहे ती? तर आस्था पुनिया. तर याविषयी शॉर्टमध्ये आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर विद्यार्थी मित्रांनो, सब लेफ्टनंट आस्था पुनिया या भारतीय नौदलातील पहिल्या महिला फायटर पायलट बनलेल्या आहेत. तर भारतीय नौदलाचे लढाऊ विमाने याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर भारतीय नौदलाकडे सध्या MiG-29K लढाऊ विमाने आहेत, जी त्यांच्या विमानवाहू युद्धनौका INS विक्रमादित्य आणि स्वदेशी विकसित INS विक्रांतवर तैनात आहेत. यानंतर भारत सरकारने अलीकडेच 26 राफेल सागरी लढाऊ विमाने खरेदी करण्यासाठी फ्रेंच एरोस्पेस कंपनी डसॉल्ट एव्हिएशन सोबत करार नुकताच केलेला आहे. तर ही विमाने रशियन बनावटीच्या MiG-29K ची जागा घेणार आहेत. यानंतर पुढील प्रश्न, आपल्या भारताचा पहिला डिजिटल घराचा पत्ता प्रकल्प QR कोडसह कोठे सुरू करण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, इंदोरमध्ये. कोठे? तर इंदोरमध्ये सुरू करण्यात आला आहे. तर याविषयी शॉर्टमध्ये आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर हा पहिला डिजिटल घराचा पत्ता QR कोडसह आधारित प्रकल्प मध्य प्रदेशातील इंदोर येथे सुरू करण्यात आला आहे. तर हे डिजिटल हाऊस ॲड्रेस प्रोजेक्ट इंदोर महानगरपालिकेने सुरू केलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा पायलट टप्पा आहे. तर प्रकल्पाची सुरुवात हा प्रकल्प इंदोर म्युनिसिपल कॉर्पोरेशनने सुरू केला आहे. तर पायलट प्रकल्प वॉर्ड क्रमांक 82 सुडामा नगर परिसरामध्ये जाहीर करण्यात आलेला आहे. तर प्रत्येक घराच्या बाहेर एक डिजिटल प्लेट म्हणजेच QR कोडसह बसवली जाणार आहे. तर या कोडच्या सहाय्याने घराचे GPS आधारित डिजिटल पत्ता प्राप्त होतो आणि कर भरणे, तक्रारी नोंदवणे इत्यादी सोपी उपलब्ध देखील यामध्ये होणार आहेत. यानंतर पुढील प्रश्न, आपल्या भारताच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय भालाफेक टूर्नामेंटला नुकतेच कोणाचे नाव देण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, नीरज चोप्रा यांचे नाव देण्यात आले आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर आपल्या भारताच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय भालाफेक स्पर्धेला नीरज चोप्रा क्लासिक असे नाव देण्यात आलेले आहे. तर या ऐतिहासिक स्पर्धेचे पहिले तत्वावधान 5 जुलै 2025 रोजी बेंगळुरू येथील श्री कांतीरवा स्टेडियम मध्ये करण्यात आलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, यानंतर पुढील प्रश्न, मुख्यमंत्री गुरु शिष्य परंपरा योजना नुकत्याच कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, बिहार या राज्याने सुरू केली आहे. कोणत्या? तर बिहार या राज्याने. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर आपल्या भारताच्या मुख्यमंत्री गुरु शिष्य परंपरा योजना सुरू केलेल्या राज्याचे नाव आहे बिहार. तर या योजनेची घोषणा जून-जुलै 2025 मध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली बिहार सरकारने केलेली आहे. तर यामध्ये गुरूंना 15,000, संगीत तज्ञांना 7,500 आणि शिष्यांना 3,000 मासिक मानधन दिले जाणार आहे. सर्वांनी ही गोष्ट लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न आहे 30वा. तर आपल्या भारताचे पहिले तृतीय पंथीय क्लिनिक कोठे सुरू करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी,
हैदराबादमध्ये सुरू करण्यात आले आहे. कोठे? तर हैदराबादमध्ये. यानंतर पुढील प्रश्नाकडे वळूया. तर आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत किती देशांच्या संसदेमध्ये भाषण केलेले आहे? महत्त्वाचा प्रश्न. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, एकूण 17. किती? तर 17. तर यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत 17 विदेशी देशांच्या संसदांना संबोधित केलेले आहे. तर हेच आकडे सर्व काँग्रेस आणि काँग्रेसनंतर झालेल्या पंतप्रधानांच्या परदेशातील संसद भाषणांच्या एकूण संख्ये इतकी आहेत. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 32वा. तर आपल्या महाराष्ट्राने 2025 मध्ये कोणता नवीन पर्यावरणपूरक प्रकल्प जाहीर केलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, हिरवे गाव अभियान. हा कोणता? तर हिरवे गाव अभियान. तर ऑप्शन ए हे योग्य उत्तर आहे. तर महाराष्ट्र सरकारने हिरवे गाव अभियान सुरू केले आहे, ज्या अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यामध्ये 10 गावे संपूर्ण सौर ऊर्जेवर, जलसंधारणावर आणि जैवविविधतेवर चालणार आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा महत्त्वाची माहिती. यानंतर पुढील प्रश्न, आयसीसीचा नवीन सीईओ कोण निवडण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, संजय गुप्ता यांना निवडण्यात आले आहे. कोणाला? तर संजय गुप्ता यांना. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात आपण या ठिकाणी. तर डिन्से स्टार आणि रिलायन्स जिओ सोबत काम केलेल्या संजय गुप्ता यांना आयसीसीचे सीईओ म्हणून निवडण्यात आलेले आहे. तर त्यांचा डिजिटल माध्यमांमधील अनुभव क्रिकेट विकासासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, तर एलॉन मस्क यांनी कोणत्या राजकीय पक्षाची नुकतीच स्थापना केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, अमेरिका पार्टी या. कोणत्या? तर अमेरिका पार्टी या. तर याविषयी शॉर्टमध्ये आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर 5 जुलै 2025 रोजी एलॉन मस्क यांनी अमेरिका पार्टी नावाचा नवीन राजकीय पक्ष स्थापन केल्याची घोषणा केलेली आहे. तर हा पक्ष डेमोक्रेट, रिपब्लिकन, युनी पार्टी सोडलेल्यांना प्रतिनिधित्व करणाऱ्यांच्या उद्देशाने असून केवळ काही निवडणूक लढवून संसदेत निर्णायक स्थान मिळवण्यावर लक्ष केंद्रित करणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर जागतिक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये आपल्या भारताच्या साक्षीने एकूण किती किलो वजनी गटामध्ये सुवर्ण पदक जिंकले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, 54. किती? तर 54. यानंतर पुढील प्रश्नाकडे वळूयात. तर प्रश्न आहे आपला 36वा. कोणत्या राज्याने गणेश उत्सव राज्य उत्सव म्हणून घोषित केलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने. कोणत्या? तर आपल्या महाराष्ट्र या. यानंतर सर्वांनी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर महाराष्ट्र सरकारने 2025 मध्ये गणेश उत्सवाला राज्य उत्सव म्हणजेच स्टेट फेस्टिवल म्हणून मान्यता दिलेली आहे. तर यामागील उद्देश म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेला जागतिक पातळीवर ओळख मिळवून देणे आणि पर्यटनाला चालना देखील देणे. तर विद्यार्थ्यांनो, लोकमान्य टिळकांनी 1893 मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली होती आणि आजही गणपती उत्सव आपल्या महाराष्ट्रामध्ये अत्यंत उत्साहाने आणि थाटाने साजरा केला जातो. तर या निर्णयामुळे आता शासकीय कार्यक्रम, शाळा, कॉलेज व इतर सांस्कृतिक संस्थांमध्येही गणेशोत्सवाचे आयोजन अधिक सन्मानाने केले जाणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अलीकडेच की टू द सिटी पुरस्कार कोणत्या देशाने नुकताच दिला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, अर्जेंटिना या. कोणत्या? तर अर्जेंटिना या. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अर्जेंटिनाची राजधानी ब्युनस आयर्स येथे विशेष सन्मानाने सन्मानित करण्यात आले आहे. तर त्यांना भारत आणि अर्जेंटिना यांच्यातील खोल मैत्री आणि विश्वासाचे प्रतीक की टू द सिटी प्रदान करण्यात आलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अर्जेंटिना विषयी आपण या ठिकाणी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर अर्जेंटिनाची राजधानी आहे ब्युनस आयर्स. अधिकृत भाषा आहे तेथील स्पॅनिश, चलन आहे अर्जेंटाईन पेसो आणि सध्याचे राष्ट्राध्यक्ष आहेत झेवियर माइल्स. यानंतर पुढील प्रश्न, तर महाराष्ट्रामध्ये एकूण किती नद्या प्रदूषित आहेत सध्याच्या स्थितीमध्ये? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, एकूण 56. किती? तर 56 नद्या. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. सर्व विद्यार्थ्यांनी लक्ष द्या प्रश्नाकडे. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये 56 नद्या प्रदूषित आहेत, जे देशामध्ये सर्वाधिक आढळलेले आहे. तर केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या 2022च्या अहवालानुसार या नद्यांमधील BOD म्हणजेच बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड पातळी जास्त आहे. तर घरगुती सांडपाणी व
औद्योगिक कचऱ्यामुळे प्रदूषण यामध्ये वाढलेले आहे. तर विद्यार्थ्यांनो, राज्य सरकारने नदी स्वच्छता मोहिमा सुरू केलेल्या आहेत. यानंतर पुढील प्रश्न, मुंबईतील कर्णाक पुलाचे नाव बदलून काय देण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, सिंदूर असे नाव देण्यात आले आहे. काय तर सिंदूर. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर मुंबईतील ऐतिहासिक कर्णाक पुलाचे नाव बदलून सिंदूर पूल म्हणजे सिंदूर ब्रिज असे करण्यात आले आहे. यानंतर या पुलाचे उद्घाटन 10 जुलै 2025 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. तर या मागचे नाव बदलण्याचे उद्दिष्ट म्हणजे ऑपरेशन सिंदूर या भारतीय सैन्याच्या मोहिमेला सन्मान देणे. यानंतर पुढील प्रश्न, मुंबई शेअर बाजार स्थापनेला एकूण किती वर्ष पूर्ण झालेली आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, एकूण 150 वर्ष पूर्ण झाली आहेत. किती? तर 150 वर्ष. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर मुंबई शेअर बाजाराला म्हणजेच BSE ला 2025 मध्ये एकूण 150 वर्ष पूर्ण झालेली आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, BSE म्हणजेच बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा. तर मुंबई शेअर बाजार याची स्थापना 1875 मध्ये झाली आहे. तर तो आशियातील सर्वात जुना शेअर बाजार आहे. तर 2025 मध्ये त्याला एकूण 150 वर्ष पूर्ण झाले आहेत आणि भारतीय शेअर बाजाराच्या विकासामध्ये BSE चे योगदान खूप मोठे राहिले आहे. तर आज तो देशातील आर्थिक केंद्र मानला जातो. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या राज्याने मोफत उपचारांसाठी मुख्यमंत्री आरोग्य योजना नुकतीच सुरू केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, पंजाब या राज्याने. कोणत्या? तर पंजाब या राज्य सरकारने. तर याविषयी महत्त्वाची आपण माहिती पाहूयात. तर पंजाबने मोफत उपचारांसाठी मुख्यमंत्री आरोग्य योजना सुरू केली आहे. तर या योजनेअंतर्गत पात्र रहिवाशांना दरवर्षी 10 लाख रुपयांपर्यंत मोफत आणि कॅशलेस वैद्यकीय उपचार दिले जातात. तर या व्यतिरिक्त सरकारने फास्ट ट्रॅक पंजाब पोर्टल देखील सुरू केलेले आहे. यानंतर पुढील प्रश्न, 9 जुलै 2025 रोजी पृथ्वीचा सर्वात लहान दिवस का नोंदवला गेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, पृथ्वीच्या रोटेशन गतीत वाढ झाल्यामुळे नोंदवला गेला आहे. ठीक आहे, सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा. यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर 9 जुलै 2025 रोजी पृथ्वीचा सर्वात लहान दिवस नोंदवला गेला, कारण त्या दिवशी पृथ्वीची फिरण्याची गती थोडीशी वाढली होती. तर यामागे पृथ्वीच्या आतील गाभ्यातील हालचाली, हवामान बदल, हिमनद्या वितळणे आणि चंद्राचे गुरुत्व प्रभाव कारणीभूत होते. त्यामुळे दिवस सूक्ष्म वेगाने कमी झाला. यानंतर पुढील प्रश्न, डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन का देण्यात आले? हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, इस्रायल अरब शांतता करार यासाठी. कशासाठी? तर इस्रायल अरब शांतता करार यासाठी. तर याविषयी शॉर्टमध्ये आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर 9 जुलै 2025 रोजी इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी चे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन केले. तर त्यांनी ट्रम्प यांच्या अब्राहम अकॉर्ड्स, इराणवर कारवाई आणि मध्य पूर्वेतील शांतता प्रयत्नांसाठी हे नामांकन सादर केलेले आहे. यानंतर पुढील प्रश्न, गुरुपौर्णिमा कोणत्या ऋषीच्या सन्मानार्थ साजरी केली जाते? तर याचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन बी, महर्षी व्यास यांच्या. कोणाच्या? तर महर्षी व्यास यांच्या. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर गुरुपौर्णिमा हा दिवस महर्षी व्यास यांचा जन्मदिवस मानला जातो. तर त्यांनी वेदांचे विभागीकरण केले, तर महाभारत आणि अनेक पुराणांची रचना यामध्ये केलेली आहे. त्यामुळे त्यांना आद्य गुरु मानले जाते. तर या दिवशी शिष्य आपल्या गुरूंचे पूजन करून कृतज्ञता व्यक्त करतात. यानंतर पुढील प्रश्न, आपल्या भारताची पहिली UPI संचलित बँक कोठे सुरू करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, बेंगळुरू मध्ये सुरू करण्यात आले आहे. कोठे? तर बेंगळुरू मध्ये. तर याविषयी महत्त्वाची आपण माहिती पाहून घेऊयात. तर आपल्या भारताची पहिली UPI संचलित बँक शाखा बेंगळुरूच्या कोरमंगळा येथे स्लाइस या फिनटेक कंपनीने सुरू केली आहे. तर या शाखेमध्ये व्यवहार पूर्णपणे QR कोड आणि UPI ॲप द्वारे होतात. तर कागदपत्र, डेबिट कार्ड किंवा फॉर्मची गरज नाही. तर ही शाखा डिजिटल बँकिंगचा नवा टप्पा आहे.
यानंतर पुढील प्रश्न, आशियाई पॅरा तिरंदाजी चॅम्पियनशिप 2025 मध्ये आपल्या भारताने एकूण किती पदके जिंकलेली आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी. आपल्या भारताने एकूण 9 पदके जिंकली आहेत. किती पदके? तर 9 पदके. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर आपल्या भारताने वर्ष 2025च्या आशियाई पॅरा तिरंदाजी स्पर्धेमध्ये एकूण 9 पदके जिंकली आहेत, ज्यामध्ये 3 सुवर्ण पदके आहेत, 3 रजत आणि 3 कांस्य पदकांचा समावेश आहे. तर एकूण किती पदके होत आहेत? तर 9 पदके. यानंतर पुढील प्रश्न, तर कोणत्या राज्याने सरकारी नोकऱ्यांमध्ये स्थानिक महिलांना 35% आरक्षण देण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, बिहार. या कोणत्या? तर बिहार. या तर यानंतर महत्त्वाची माहिती पाहूयात. तर बिहार सरकारने सरकारी नोकऱ्यांमध्ये स्थानिक डोमशाईल महिलांसाठी 35% होरिझॉन्टल आरक्षणाची अंमलबजावणी करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. तर हा निर्णय मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली 9 जुलै 2025 रोजी बिहार मंत्रिमंडळाने मंजूर केला. तर यामध्ये नियमित तसेच संविदात्मक पदे समाविष्ट आहेत, पण ही सुविधा फक्त बिहारमधील स्थायी रहिवासी महिलांनाच मिळणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, रेशन वितरणासाठी आधार आधारित चेहरा ओळख प्रणाली सुरू करणारे आपल्या भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, हिमाचल प्रदेश हे राज्य ठरले आहे. कोणते? तर हिमाचल प्रदेश हे. तर याविषयी महत्त्वाची आपण माहिती पाहूयात. तर हिमाचल प्रदेश हे भारतातील पहिले राज्य ठरले आहे ज्यांनी रेशन वितरणासाठी आधार आधारित चेहरा ओळख प्रणाली नुकतीच सुरू केलेली आहे. तर या प्रणालीमुळे अंगठा किंवा OTP न वापरता थेट चेहरा स्कॅन करून लाभार्थीयांना रेशन मिळणार आहे. तर यामुळे वितरण प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणि अचूकता देखील यामध्ये वाढणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, इस्रो आपल्या भारताचे सर्वात मोठे दुसरे अवकाश केंद्र कोणत्या राज्यात उभारणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, गुजरात. या कोणत्या? तर गुजरात. याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर इस्रो आपल्या भारतातलं दुसरं मोठं अवकाश प्रक्षेपण केंद्र गुजरातच्या जामनगर जिल्ह्यामध्ये उभारणार आहे. तर हे केंद्र 1200 एकरपेक्षा अधिक क्षेत्रामध्ये पसरलेले असेल. तर या ठिकाणी सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल म्हणजेच SLV आणि स्मॉल सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल म्हणजेच SSLV यांसाठी स्वातंत्र्य सुविधा देखील असणार आहेत. यानंतर पुढील प्रश्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाच्या ग्रँड कॉलर ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ द सदर्न क्रॉस या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, ब्राझील. या कोणत्या? तर ब्राझील. तर याविषयी महत्त्वाची आपण माहिती पाहूयात. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ब्राझील या देशाने ग्रँड कॉलर ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ द सदर्न क्रॉस हा सर्वोच्च नागरी सन्मान 8 जुलै 2025 रोजी ब्राझिलियाच्या राष्ट्राध्यक्ष लुईज इनासियो लुला दा सिल्वाहून यांनी दिला आहे. तर हा पुरस्कार भारत ब्राझील संबंध दृढ करणाऱ्या त्यांच्या नेतृत्वाला जाणवत असतो. यानंतर पुढील प्रश्न, केंद्राच्या स्वच्छ सर्वे 2024-25 मध्ये आपल्या महाराष्ट्राने एकूण किती पुरस्कार जिंकलेले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, आपल्या महाराष्ट्राने एकूण 10 पुरस्कार जिंकले आहेत. किती? तर 10. यानंतर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 मध्ये आपल्या महाराष्ट्राने एकूण 10 राष्ट्रीय पुरस्कार जिंकले आहेत. तर पिंपरी चिंचवड, नवी मुंबई, मीरा, भयंदर, सासवड, विटा यांसारख्या शहरांनी विविध श्रेणींमध्ये उत्कृष्ट कामगिरी या ठिकाणी केलेली आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 52वा महत्त्वाचा प्रश्न आहे. सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या. तर छत्रपती शिवाजी महाराजांची एकूण किती किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट झालेली आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, एकूण 12 किल्ले. किती? तर 12 किल्ले. तर यानंतर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील एकूण 12 किल्ल्यांना मराठा मिलिटरी लँडस्केप्स ऑफ इंडिया या नावाने युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे. तर या अंतर्गत 11 किल्ले हे आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि 1 किल्ला तामिळनाडूमध्ये आहे. तर विद्यार्थ्यांनो, ओळखलेल्या 12 किल्ल्यांची यादी आपण खालीलप्रमाणे पाहून घेऊयात. तर महाराष्ट्रातील 11 किल्ले कोणकोणते आहेत ते किल्ले? तर साल्हेर, शिवनेरी, लोहगड, खांदेरी, रायगड, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग,
पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग आणि तामिळनाडूमधील कोणता किल्ला आहे तर जिंजी किल्ला आहे. कोणता तर जिंजी हा किल्ला. तर या किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून 2025 मध्ये मान्यता दिलेली आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर भारतीय महिला क्रिकेट संघाने किती वर्षानंतर इंग्लंडमध्ये T20 मालिका जिंकलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 19 वर्षानंतर. किती तर 19 वर्षानंतर. तर याविषयी महत्त्वाची आपण माहिती पाहूयात. तर पहिली इंग्लंड दौऱ्यावर मालिका भारतीय महिला संघाने 2006 साली इंग्लंडमध्ये पहिली T20 मालिका खेळली होती. तर 2025 मध्ये ऐतिहासिक विजय. आता 2025 मध्ये त्यांनी पहिल्यांदाच इंग्लंडच्या भूमीवर T20 मालिका जिंकलेली आहे. म्हणूनच 19 वर्षानंतर हा ऐतिहासिक पराक्रम साध्य केलेला दिसून येत आहे. यानंतर पुढील प्रश्न, राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, प्रशांत कुमार सिंग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर 15 जुलै 2025 रोजी प्रशांत कुमार सिंग IAS अधिकारी 1993 बॅचचे अधिकारी आहेत ते. तर यांची राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाच्या सचिव पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर त्यांनी पुनीत गोयल यांची जागा घेतली आणि यापूर्वी ते मणिपूरचे मुख्य सचिव व नवीकरणीय ऊर्जा विभागामध्ये सचिव होते. यानंतर पुढील प्रश्न, आपल्या भारतामध्ये कोणत्या राज्यामध्ये हायड्रोकार्बन सापडले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, आसाम या राज्यामध्ये सापडले आहे. कोणत्या तर आसाम या. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर 2025 मध्ये आसाम राज्यातील दिब्रुगड जिल्ह्यामध्ये हायड्रोकार्बनचे मोठे साठे सापडले आहेत. तर या शोधामुळे आसाम हे आपल्या भारतातील पहिले कच्चे तेल उत्पादक राज्य सरकार ठरणार आहे. तर ब्रह्मपुत्रा नदीच्या उत्तर किनाऱ्यावर हे साठे आढळल्याने ऑइल इंडिया लिमिटेडने जाहीर केलेले आहे. यानंतर पुढील प्रश्न, 14 जुलै 2025 रोजी पृथ्वीवर परतलेले अंतराळवीर कोण आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, शुभांशु शुक्ला आहेत. कोण तर शुभांशु शुक्ला. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर 14 जुलै 2025 रोजी भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला आणि त्यांच्या टीम मधील इतर 3 सदस्य एक्झिओम 4 मिशनचा भाग म्हणून पृथ्वीवर परतले आहेत. तर त्यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून म्हणजेच ISS मधून प्रवास करत स्पेसएक्सच्या ड्रॅगन कॅप्सूलमध्ये परतले आहेत. यानंतर या प्रवासातील महत्त्वाचे टप्पे आपण या ठिकाणी पाहून घेऊयात. तर 14 जुलै रोजी एक्झिओम 4 मिशनचे सदस्य ISS वरून अनडॉकिंग वरून पृथ्वीच्या दिशेने निघाले आणि विद्यार्थी मित्रांनो 15 जुलै रोजी त्यांचे अंतराळयान कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्याजवळ पॅसिफिक महासागरामध्ये उतरले. यानंतर शुभांशु शुक्लाविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर हे आपल्या भारताचे दुसरे अंतराळवीर आहेत आणि त्यांनी ISS वर 18 दिवसांचा मुक्काम देखील केलेला आहे. यानंतर पुढील प्रश्न, पुणे येथे सुरू असलेल्या इंडियन ओपन ॲथलेटिक्स राष्ट्रीय स्पर्धेमध्ये छत्रपती संभाजी नगरच्या साक्षी चव्हाण हिने किती मीटरमध्ये सुवर्ण पदक नुकतेच जिंकले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, 100. किती तर 100. तर याविषयी महत्त्वाची आपण माहिती पाहूयात. तर पुणे येथे नुकतीच झालेल्या इंडियन ओपन ॲथलेटिक्स मध्ये छत्रपती संभाजीनगरच्या साक्षी चव्हाण हिने महिला 100 मीटर स्पर्धेमध्ये 11.81 सेकंदामध्ये सुवर्ण पदक जिंकले आहे. म्हणजे तिने एकूण 100 मीटर पूर्ण करण्यास 11.81 सेकंद घेतले, जे तिच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम वेळ आहे. यानंतर पुढील प्रश्न, 2025 चा संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, वर्षा देशपांडे यांना. कोणाला? तर वर्षा देशपांडे यांना. तर वर्षा देशपांडे यांना 2025 चा संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्कार व्यक्तिगत श्रेणीत मिळाला. तर त्या स्त्री भ्रूणहत्येविरोधातील लेक लाडकी अभियान व कायदेशीर साक्षरतेसाठी खूप प्रसिद्ध आहेत. तर त्यांनी 35 वर्षांहून अधिक काळ महिलांच्या अधिकारांसाठी काम केलेले असून त्या पुरस्कार मिळवणाऱ्या तिसऱ्या भारतीय ठरलेल्या आहेत. यानंतर पुढील प्रश्न, पशुपालनाला कृषी व्यवसायाचा दर्जा देणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, आपले महाराष्ट्र हे राज्य ठरले आहे. कोणते? तर आपले महाराष्ट्र हे. तर महत्त्वाची माहिती पाहूयात. तर महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे ज्याने पशुपालन व्यवसायाला कृषी व्यवसायाचा दर्जा दिला आहे. तर या ऐतिहासिक निर्णयाने दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, शेती मेंढी पालन, वराह पालन,
हॅचसीड यांसह विविध पशुपालन क्षेत्रांना कृषी क्षेत्रातील वीज दर, ग्रामपंचायत कर, कर्जावरील सवलती आणि सौर ऊर्जा अनुदानासह अनेक सवलती मिळणार आहेत. यानंतर पुढील प्रश्न, रेल्वे सुरक्षा दलाच्या महासंचालकपदी नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला कोण ठरलेल्या आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, सोनाली मिश्रा ठरल्या आहेत. कोण आहेत त्या? तर सोनाली मिश्रा. यानंतर पुढील प्रश्न, तर UPI ट्रान्झॅक्शन मध्ये कोणते राज्य प्रथम क्रमांकावर राहिले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, आपले महाराष्ट्र हे राज्य राहिले आहे. कोणते? तर आपले महाराष्ट्र हे राज्य. यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, आपले महाराष्ट्र हे UPI व्यवहारांमध्ये देशामध्ये प्रथम क्रमांकावर राहिले आहे. तर NPCIच्या 2025-26च्या पहिल्या त्रैमासिक आकडेवारीनुसार एप्रिल ते जून महाराष्ट्रामध्ये 6.58 अब्ज व्यवहार झालेले आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या कर्नाटकच्या 3.7 अब्ज तुलनेमध्ये जवळजवळ दुप्पट आहे. तर मे आणि जून 2025 मध्ये राज्याच्या वाट्याला असलेल्या एकूण व्यवहारांपैकी 13.19% मे मध्ये आणि 8.8% जून मध्ये व्यवहार आपल्या महाराष्ट्रामध्ये झाले. तर यावरून स्पष्ट आहे की डिजिटल पेमेंट मधील वाढीने हे राज्य अग्रस्थानावर राहिलेले आहे. यानंतर पुढील प्रश्न, केंद्रीय मंत्रिमंडळाने एकूण किती वर्षांसाठी पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेस मंजुरी दिलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, एकूण 6. किती? तर 6. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर केंद्रीय मंत्रिमंडळाने पंतप्रधान धनधान्य कृषी योजना म्हणजेच PM धनधान्य कृषी योजना 6 वर्षांसाठी मंजूर केली आहे. तर ही योजना 2025-26 पासून कार्यान्वित होणार असून देशातील 100 निवडक जिल्ह्यांमध्ये राबवली जाणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, टेस्लाने आपल्या भारतामध्ये कोणता मॉडेल लॉन्च केला आहे आणि कोणत्या शहरात पहिली शोरूम उघडलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, मॉडेल Y मुंबईमध्ये. कोणता? तर मॉडेल Y. यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर 15 जुलै 2025 रोजी टेस्लाने आपल्या भारतामध्ये आपला पहिला शोरूम मुंबईच्या BKC मध्ये सुरू केला आहे. तर त्यांनी आपल्या भारतामध्ये मॉडेल Y SUV लॉन्च केलेली आहे. तर ही इलेक्ट्रिक कार आयात स्वरूपात विकली जाईल आणि महाराष्ट्रातील हा पहिला शोरूम असून EV क्षेत्रामध्ये मोठं पाऊल मानलं जात आहे. यानंतर पुढील प्रश्न, गोवा राज्याच्या राज्यपालपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, पशुपती राजू यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर पश्चिमेताद्य शहर गोव्याच्या राज्यपालपदी पशुपती अशोक गजपती राजू यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर त्यांची नियुक्ती 14 जुलै 2025 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केली आहे आणि ते TDPचे ज्येष्ठ नेते असून माजी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री म्हणून काम करत आहेत. यानंतर पुढील प्रश्न, गोष्ट रिझर्व्ह बँकेची हे पुस्तक नुकतेच कोणी लिहिले? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, विद्याधर अणास्कर यांनी लिहिले आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर गोष्ट रिझर्व्ह बँकेची हे पुस्तक विद्याधर अणास्कर यांनी लिहिले आहे. तर हे मराठी पुस्तक आपल्या भारताच्या मध्यवर्ती बँकेचा म्हणजेच RBIचा रोचक आणि सखोल इतिहास स्थानिक भाषेत मांडते. तर 1773 पासून ते आधुनिक काळातील डिजिटल बँकिंग पर्यंतचे प्रवास सविस्तरपणे वर्णन करत असते. यानंतर पुढील प्रश्न आहे 66वा. तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणाला कलिंगा रत्न पुरस्कार 2025 प्रदान केलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, धर्मेंद्र प्रधान यांना. कोणाला? तर धर्मेंद्र प्रधान यांना. तर योग्य उत्तर ऑप्शन सी हे असणार आहे. याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कलिंगा रत्न पुरस्कार 2024 केंद्रीय शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना 15 जुलै 2025 रोजी कटक, ओडिशा येथे आयोजित आदिकवी सरला दास यांच्या 600व्या जयंती समारोहात प्रदान केलेला आहे. यानंतर पुढील प्रश्न, जगातील पहिले पारंपरिक ज्ञान डिजिटल ग्रंथालय कोणत्या देशाने नुकतेच सुरू केले? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, आपल्या भारत देशाने सुरू केले आहे. कोणत्या? तर आपल्या भारत या देशाने. यानंतर महत्त्वाची माहिती पाहूयात आपण या ठिकाणी. तर पारंपरिक ज्ञान डिजिटल ग्रंथालय म्हणजेच TKDL सुरू करणारा भारत जगातील आपला पहिला देश बनलेला आहे. तर या महत्त्वपूर्ण हालचालीचा मुख्य उद्देश आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI सारख्या
आधुनिक डिजिटल साधनांचा वापर करून आपल्या भारताच्या समृद्ध पारंपरिक औषध प्रणालीचे जतन आणि प्रचार करणे. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या राज्यात कृषी समृद्धी योजना राबविण्यात येणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, आपल्या महाराष्ट्र या राज्यामध्ये. कोणत्या? तर आपल्या महाराष्ट्र या. तर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर सध्याच्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्यात कृषी समृद्धी योजना राबविण्याची घोषणा मोठी करण्यात आलेली आहे. यानंतर पुढील प्रश्न, गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, न्यायमूर्ती आशुतोष कुमार यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. कोणाची? तर न्यायमूर्ती आशुतोष कुमार यांची. तर यानंतर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर नवीन नियुक्तीप्रमाणे न्यायमूर्ती आशुतोष कुमार यांना गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे. तर यांची नियुक्ती 14 जुलै 2025 रोजी केंद्र शासनाच्या अधिकृत अधिसूचनेतून जाहीर करण्यात आली आणि त्यांचा शपथविधी 21 जुलै 2025 रोजी झालेला आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, कर्नाटक उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, न्यायमूर्ती विभू भाकरू यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर याविषयी देखील आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर 14 जुलै 2025 रोजी न्यायमूर्ती विभू भाकरू यांची कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आहे. तर यापूर्वी ते दिल्ली उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश होते आणि सर्वोच्च न्यायालयाच्या कोलेजियमने त्यांच्या नावाची शिफारस केली होती. तर त्यांनी न्यायिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय योगदान दिलेले आहे. यानंतर पुढील प्रश्न, आपल्या भारतातील पहिले एक्वाटेक पार्क कोणत्या राज्याने सुरू केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, आसाम या राज्याने सुरू केले आहे. कोणत्या? तर आसाम या. तर याविषयी महत्त्वाची आपण माहिती पाहून घेऊयात. तर मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी गुवाहाटी जवळील सोनापूर येथे भारतातील पहिल्या एक्वाटेक पार्कचे नुकतेच उद्घाटन केले आहे. तर या उद्यानामुळे मत्स्यपालकांना एक्वापोनिक्स, बायोफ्लॉक आणि शोभिवंत मत्स्यपालकांसारख्या आधुनिक तंत्रांचे ज्ञान मिळेल. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे राज्यामध्ये मत्स्य उत्पादन वाढवणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे असे. यानंतर पुढील प्रश्न, तर गिफ्ट सिटीचे नवे CEO कोण बनलेले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, संजय कौल बनले आहेत. कोण? तर संजय कौल. तर या अगोदर आपण गिफ्ट सिटीचा लॉंग फॉर्म पाहून घेऊया. तर गिफ्ट सिटी म्हणजे गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक सिटी. ठीक आहे, लक्षात ठेवा. तर 2001 च्या बॅचचे केरळ कॅडरचे IAS अधिकारी संजय कौल यांची गुजरातमधील गांधीनगर येथील गिफ्ट सिटी कंपनी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच MD आणि CEO म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. यानंतर पुढील प्रश्न, एनर्जी अँड क्लीन एअर रिसर्च सेंटरने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार आपल्या भारतातील सर्वात प्रदूषित शहर कोणते राहिले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, बर्निहाट हे. कोणते? तर बर्निहाट हे. तर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर एनर्जी अँड क्लीन एअर रिसर्च सेंटरने जुलै 2025 मध्ये प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार आपल्या भारतातील सर्वात प्रदूषित शहर म्हणून बर्निहाट हे पहिले स्थानावर राहिले आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 74वा. तर सध्या स्थितीनुसार कोणत्या देशात विमान अपघातामध्ये 49 प्रवाशांचा मृत्यू झाला? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, रशिया या. कोणत्या? तर रशिया या. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 75वा. तर खालीलपैकी कोणता देश 16 आणि 17 वर्षांच्या मुलांना सर्व निवडणुकांमध्ये मतदानाचा अधिकार देण्याची योजना आखत आहे? महत्त्वाचा प्रश्न. सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, ब्रिटन हा देश. कोणता? तर ब्रिटन हा देश. तर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर ब्रिटनच्या 2029 मध्ये होणाऱ्या पुढील सार्वत्रिक निवडणुकींपर्यंत मतदानाचे वय 18 वरून 16 पर्यंत कमी करण्याची योजना आखलेली आहे. जर या निर्णयाला संसदीय मान्यता मिळाली तर 2029 पर्यंत सुमारे 15 लाख तरुणांना त्यांचा मतदानाचा अधिकार वापरता येणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, सलग 8व्या वर्षी भारतातील सर्वात स्वच्छ शहराचा किताब कोणत्या शहराने जिंकला? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, इंदोर या शहराने. कोणत्या? तर इंदोर या. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर इंदोरने सलग 8व्या वर्षी भारतातील सर्वात स्वच्छ शहराचा किताब कायम ठेवला आहे. तर केंद्र सरकारच्या
वार्षिक स्वच्छता सर्वेक्षणामध्ये सुरत दुसऱ्या क्रमांकावर आहे तर नवी दिल्ली तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर 10 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांच्या श्रेणीमध्ये अहमदाबादला प्रथम क्रमांक मिळाला. यानंतर पुढील प्रश्न, तर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील इस्लामपूर शहराचे नाव ईश्वरपूर करण्याचा निर्णय सरकारने घेतला? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए सांगली या. कोणत्या? तर सांगली या. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर इस्लामपूर उरण इस्लामपूर हे महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील शहर आहे. तर राज्य सरकारने त्या शहराचे नाव अधिकृतपणे ईश्वरपूर असे बदलण्याचा मोठा निर्णय 18 जुलै 2025 रोजी घेतला होता. यानंतर पुढील प्रश्न, ग्रीन हायड्रोजन समिट 2025 चे आयोजन नुकतेच कोठे करण्यात येत आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी आंध्र प्रदेश मध्ये करण्यात येत आहे. कोठे? तर आंध्र प्रदेश मध्ये. तर याविषयी सर्वांनी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात विद्यार्थी मित्रांनो. तर ग्रीन हायड्रोजन समिट 2025 चे आयोजन 2 ठिकाणी होत आहे. तर 18 ते 19 जुलै रोजी विजयवाडा आंध्र प्रदेश येथे SRM विद्यापीठात मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांच्या हस्ते उद्घाटन झाले आणि दुसरे समिट 28 ते 30 ऑगस्टला नवी दिल्लीतील यशोभूमी द्वारका येथे होणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, ट्रायबल जिनोम प्रोजेक्ट सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी गुजरात हे राज्य ठरले आहे. कोणते? तर गुजरात हे राज्य. तर याविषयी आपण शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर गुजरात हे आदिवासी जिनोम प्रोजेक्ट सुरू करणारे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे. तर या प्रकल्पामध्ये 17 जिल्ह्यांतील 2000 आदिवासींचे जिनोम सिक्वेन्सिंग होईल. तर यामुळे सिकल सेल, थॅलेसेमिया यांसारख्या अनुवंशिक आजारांचा अभ्यास करून वैयक्तिकृत उपचार व आरोग्य धोरण ठरवता येणार आहेत. यानंतर पुढील प्रश्न, तर विमा नियामक आणि विकास प्राधिकरण अर्थात IRDA च्या अध्यक्षपदी केंद्र सरकारने कोणाची नियुक्ती केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी अजय सेठ यांची नियुक्ती केली आहे. कोणाची? तर अजय सेठ यांची. तर याविषयी सर्वांनी शॉर्ट मध्ये आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर केंद्र सरकारने अपॉइंटमेंट कमिटी ऑफ कॅबिनेट द्वारे निवडलेल्या अजय शेठ 1987 बॅचचे IAS अधिकारी माजी अर्थसंचार सचिव यांची IRDAI अध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती त्यांची केलेली आहे. तर त्यांचा कार्यकाळ 3 वर्षांचा किंवा वय वर्ष 65 पर्यंत असेल. तर या निर्णयामुळे 4 महिन्यांनी IRDAI पदावर स्थिर नेतृत्व आलेले आहे. यानंतर पुढील प्रश्न, महाविद्यालयावर लढाऊ विमान कोसळले आहे. तर कोणत्या देशामध्ये घडलेली आहे ही धक्कादायक घटना? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी बांगलादेश या. कोणत्या? तर बांगलादेश या. तर याविषयी सर्वांनी शॉर्ट मध्ये आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर 21 जुलै 2025 रोजी बांगलादेशातील ढाका येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. तर येथे हवाई दलाचे प्रशिक्षण विमान एका महाविद्यालयावर कोसळले. तर या दुर्घटनेमध्ये बांगलादेश हवाई दलाचे चेंगडू F7 हे लढाऊ विमान ढाका शहरातील माइलस्टोन स्कूल आणि कॉलेजच्या परिसरामध्ये कोसळलेले आहे. तर या अपघातामध्ये विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांसह अनेक जण ठार झाले आहेत. तर काही जण जखमी देखील यामध्ये झालेले आहेत. यानंतर पुढील प्रश्न, तर अचानक राजीनामा दिला उपराष्ट्रपती पद रिक्त करण्यात आलेले आहे. तर जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचे मुख्य कारण काय सांगितले जात आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी आरोग्यविषयक कारणे सांगितले जात आहेत. काय सांगितले जात आहेत? तर आरोग्यविषयक कारणे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर आपल्या भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी 21 जुलै 2025 रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला. तर त्यांनी आरोग्याच्या कारणांचा उल्लेख करत हा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे. मात्र विरोधकांनी हा फक्त एक पाहिजे तसा कारण सांगण्याचा मुखवटा आहे असे आरोप केला आहे, ज्यामुळे हा राजीनामा चर्चेचा विषय ठरलेला आहे. यानंतर पुढील प्रश्न, केंद्र सरकारने कोणाची राष्ट्रीय वित्तीय रिपोर्टिंग प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी नितीन गुप्ता यांची. कोणाची? तर नितीन गुप्ता यांची. तर केंद्र सरकारने नवीन राष्ट्रीय वित्तीय रिपोर्टिंग प्राधिकरण NFRA अध्यक्षपदी गेल्या CBDT अध्यक्ष आणि निवृत्त IRS अधिकारी नितीन गुप्ता यांची 17 जुलै 2025 रोजी नियुक्ती केलेली आहे. तर त्यांची नियुक्ती 3 वर्षांसाठी किंवा वयाच्या 65 वर्षापर्यंत राहणार आहे आणि हे पद पूर्वी रिक्त होते, हे सर्वांनी लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न, WHO द्वारा कोणत्या देशाला जुलै 2025 मध्ये ट्रोकोमा मुक्त घोषित करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी
सेनेगल या. कोणत्या? तर सेनेगल या. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर सध्याच्या स्थितीनुसार जुलै 2025 मध्ये WHO ने सेनेगल या देशाला ट्रोकोमा मुक्त घोषित केले आहे. तर हा निर्णय 15 जुलै 2025 रोजी लागू झाला आणि या देशाने आफ्रिकेत 9वी व जागतिक स्तरावर 25वी राष्ट्र म्हणून हा मानदंड पूर्ण केला आहे. यानंतर पुढील प्रश्न, आपल्या भारतामध्ये राष्ट्रीय ध्वज दिवस कधी साजरा करण्यात येतो? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, 22 जुलै रोजी साजरा करण्यात येतो. केव्हा? तर 22 जुलै रोजी. यानंतर याविषयी शॉर्टमध्ये आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भारतामध्ये दरवर्षी 22 जुलै रोजी राष्ट्रीय ध्वज दिवस म्हणजे नॅशनल फ्लॅग डे साजरा केला जात असतो. तर हा दिवस भारतीय संविधान सभेने 22 जुलै 1947 रोजी तिरंगा स्वीकारला होता, त्याची आठवण म्हणून राखला जातो. तर नागरिक आणि संस्था या दिवशी ध्वज शिष्टाचार पाळतात आणि तिरंग्याचे महत्त्व देखील जाणून घेत असतात. यानंतर पुढील प्रश्न, आपल्या भारताचा पहिला क्रिएटिव्ह टेक इन्स्टिट्यूट कोठे स्थापन करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, मुंबईमध्ये. कोठे? तर मुंबईमध्ये स्थापन करण्यात आले आहे. सर्वांनी लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे मुंबई. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भारताचा पहिला क्रिएटिव्ह टेक इन्स्टिट्यूट इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी IICT मुंबईच्या NFDC परिसर येथे स्थापन करण्यात आलेला आहे. तर हे संस्थान AVGC, XR, ॲनिमेशन, VFX, गेमिंग, कॉमिक्स, XR क्षेत्रासाठी उद्योग, मानक, शिक्षण देते आणि ऑगस्ट 2025 पासून प्रवेशासाठी सुरू देखील होणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर कोणत्या देशातील 4 महिलांनी एकाच वेळी बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेमध्ये उपात्य फेरी गाठलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, आपल्या भारतीय. कोणत्या? तर आपल्या भारतीय. तर याविषयी शॉर्टमध्ये आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर भारतातील 4 महिला बुद्धिबळपटूंनी एकाच वेळी FIDE महिला विश्वचषक 2025 उपात्य फेरीत प्रवेश केला. तर कोनेरू हम्पी, ड्रोनावली हारिका, आर वैशाली आणि दिव्या देशमुख यांनी हे ऐतिहासिक यश साध्य केलेले आहे. यानंतर पुढील प्रश्न, आदिती चौहानने कोणत्या खेळातून निवृत्ती जाहीर केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, फुटबॉल या. कोणत्या? तर फुटबॉल या. याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर आदिती चौहान हिने फुटबॉल या खेळातून निवृत्ती जाहीर केली आहे. तर ती आपल्या भारताची आघाडीची गोलकीपर असून युरोपमध्ये व्यावसायिक फुटबॉल खेळणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे. तर 17 वर्षांच्या यशस्वी कारकिर्दीनंतर 17 जुलै 2025 रोजी तिने निवृत्ती घेतली. यानंतर पुढील प्रश्न, शक्तिश्री कार्यक्रम कोणत्या राज्याने नुकताच सुरू केलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन डी, ओडिशा या राज्याने. कोणत्या? तर ओडिशा या राज्याने नुकताच सुरू केला आहे. तर याविषयी शॉर्टमध्ये आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर ओडिशा शासनाने शक्तिश्री हे उद्योग शिक्षण विद्यापीठातल्या महिला विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी विकसित केलेले एक व्यापक कार्यक्रम सुरू केले आहे. तर मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांच्या नेतृत्वाखाली हे 19 जुलै 2025 रोजी लॉन्च करण्यात आले असून त्यांचा उद्देश आत्मसंरक्षण प्रशिक्षण, मानसिक आरोग्य सुविधा आणि SOS मोबाईल ॲपद्वारे सुरक्षित शिक्षण परिसर तयार करणे हा आहे. यानंतर पुढील प्रश्न, दूध उत्पादन वाढवण्यासाठी दूध सबसिडी योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, आसाम या राज्याने सुरू केली आहे. कोणत्या? तर आसाम या. तर याविषयी शॉर्टमध्ये आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर आत्ताच जून जुलै 2025 मध्ये दूध उत्पादन वाढवण्यासाठी प्रति लिटर 5 रुपयांची सबसिडी देणारी अशी योजना आसाम सरकारने सुरू केली आहे. तर प्रधानमंत्री पातळीवर हे मिल्क सबसिडी स्कीम लॉन्च करण्यात आलेले असून CM हिमंता बिस्वा शर्माने याची घोषणा केली आहे आणि गुवाहाटी येथील वेस्ट आसाम मिल्क कोऑपरेटिव्ह युनियन WAMUL या प्लांटच्या क्षमता वाढीचे भूमिपूजन केले. यानंतर पुढील प्रश्न, रस्ते नेटवर्कमध्ये भारत देश कितव्या क्रमांकावर पोहोचलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, 2ऱ्या क्रमांकावर आपला भारत देश पोहोचलेला आहे. तर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भारताचे रस्ते जाळं रोड नेटवर्क जगामध्ये 2ऱ्या क्रमांकावर पोहोचले आहे. तर आपल्या भारतामध्ये सुमारे 6.62 दशलक्ष किलोमीटर रस्ते होते, ज्यामुळे ते जगामध्ये सर्वात मोठे रस्ते जाळे बनले आहेत. तसेच जगातली एकूण रस्त्यांच्या लांबीमध्ये आपल्या भारताने 2रे स्थान साधले आहे. केवळ अमेरिका आपल्या पुढे राहिला आहे.
यानंतर पुढील प्रश्न 2024-25 मध्ये खालीलपैकी कोणते राज्य आपल्या भारतातील सर्वात जास्त प्रक्रिया केलेले बटाटा उत्पादक राज्य बनले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, गुजरात हे राज्य. कोणते? तर गुजरात हे राज्य. तर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर प्रक्रिया केलेल्या बटाट्यांच्या उत्पादनामध्ये विशेषतः फ्रेंच फ्राईज आणि वेफर्स बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बटाट्यांच्या क्षेत्रामध्ये गुजरात आता भारतातील अव्वल राज्य बनले आहे. तर 2024-25 च्या आकडेवारीनुसार ही कामगिरी शेतकरी आणि अन्न कंपन्यांसाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे, ज्यामुळे आयातीवरील अवलंबित्व कमी होईल आणि निर्यात देखील वाढणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, आपल्या भारताचा पहिला खनन पर्यटन प्रोजेक्ट कोठे सुरू करण्यात येणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, झारखंडमध्ये सुरू करण्यात येणार आहे. कोठे? तर झारखंडमध्ये. तर याविषयी शॉर्टमध्ये आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भारताचा पहिला खनन पर्यटन प्रकल्प झारखंडमध्ये सुरू केला जाणार आहे. तर या प्रकल्पाची प्राथमिक फेज रामगड जिल्ह्यातील नॉर्थ उरीमारी बिरसा खुले कास्ट कोळसा खानाच्या परिसरामध्ये सुरू होणार आहे. तर यामध्ये पर्यटकांनी मार्गदर्शित खाण दौरे, आधुनिक खनन उपकरणे, स्थानिक धार्मिक आणि नैसर्गिक आकर्षणे अशा गोष्टींचा अनुभव घ्यावा अशी अपेक्षा आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर इस्रोद्वारा निसार सॅटेलाइट कोणत्या अंतराळ संस्थेच्या मदतीने लॉन्च करण्यात येणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, नासा या. कोणत्या? तर नासा या. तर याविषयी शॉर्टमध्ये आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर इस्रो नासा संयुक्त उपग्रह निसार हे भारतातील श्रीहरिकोटातील सतीश धवन स्पेस सेंटर वरून इस्रोच्या GSLV MKII रॉकेटद्वारा लॉन्च केले जाणार आहे. तर या मिशनमध्ये इस्रो ही लॉन्च व्हेइकल आणि S बँड रडार पुरवते, तर नासा L बँड रडार आणि इतर अवयव लागू करते. यानंतर पुढील प्रश्न, कृषी समृद्धी योजना कोणत्या राज्यात राबविण्यात येणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, आपल्या महाराष्ट्र राज्यात राबविण्यात येणार आहे. काय? तर कृषी समृद्धी योजना. ठीक आहे, सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊया शॉर्टमध्ये. तर महाराष्ट्र राज्यामध्ये कृषी समृद्धी योजना राबविण्यात येणार आहे. तर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी पंचायतीद्वारे सांगितलेले आहे की ही योजना पोकरा तंत्रावर आधारित असून वर्षाला 5,000 कोटींचा पायाभूत विकास, पाणी व्यवस्थापन, मृदा आरोग्य व हवामान आधारित शेतीसाठी आर्थिक गुंतवणूक करणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, भारत NCX 2025 काय आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, ते आहे राष्ट्रीय सायबर सुरक्षा अभ्यास. काय आहे? तर राष्ट्रीय सायबर सुरक्षा अभ्यास. तर आपल्या भारताचे राष्ट्रीय सायबर सुरक्षा सराव भारत NCX 2025 हे राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालय NSCS आणि राष्ट्रीय सुरक्षा विद्यापीठ RRU यांच्या संयुक्त पुढाकारात आयोजित केले जाणार आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तर लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, नितीन गडकरी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झालेला आहे. कोणाला? तर नितीन गडकरी यांना. कोणता पुरस्कार? तर लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार. ठीक आहे, सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांस 2025 चा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. तर हा पुरस्कार पुण्यातील टिळक स्मारक ट्रस्टद्वारे 1 ऑगस्ट लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीला प्रदान केला जाणार आहे. ठीक आहे, सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा. यानंतर पुरस्कारामध्ये रोख रुपये 1 लाख, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्ती पत्रक यांचा समावेश आहे. सर्व विद्यार्थ्यांनी लक्ष द्या. यानंतर पुढील प्रश्न, कृषी पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी कोणत्या राज्याने मॅग्नेट प्रकल्प 2.0 ला मंजुरी दिलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, आपल्या महाराष्ट्र. कोणत्या? तर आपल्या महाराष्ट्र. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर महाराष्ट्र सरकारने आशियन डेव्हलपमेंट बँकच्या सहाय्याने 21,000 कोटींच्या मॅग्नेट 2.0 प्रकल्पाला मान्यता दिली. तर या 6 वर्षांच्या विकास योजनेअंतर्गत 2025 ते 31 दरम्यान शेतकऱ्यांसाठी पोस्ट हार्वेस्ट पायाभूत सुविधा, वित्तीय आणि संस्थात्मक सहाय्य वाढवून कृषी निर्यातीला बळ मिळणार आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 99वा. तर आपल्या महाराष्ट्राचा GDP सध्या किती अब्ज डॉलर एवढा वाढलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 536. किती? तर 536. तर याविषयी शॉर्टमध्ये आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. किती आहे? 536 अब्ज डॉलर.
तर महाराष्ट्र भारतातील आर्थिकदृष्ट्या सर्वात प्रगत राज्य आहे. तर 2024-25 साठी राज्याचा GDP सुमारे $536 अब्ज झालेला आहे. तर या GDP मध्ये मुंबई सारख्या औद्योगिक शहरांचा मोठा वाटा आहे. तर सेवा, औद्योगिक व उत्पादन क्षेत्र महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा प्रमुख आधार आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 100वा. तर श्री छत्रपती शिवाजी महाराज सामरिक आणि संरक्षण विशेष अध्ययन केंद्राचे उद्घाटन कोणत्या विद्यापीठात झालेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी मध्ये झाले आहे. कुठे? तर JNU मध्ये. तर यानंतर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर श्री छत्रपती शिवाजी महाराज सामरिक आणि संरक्षण विशेष अध्ययन केंद्राचे उद्घाटन जवाहरलाल नेहरू विद्यापीठ म्हणजे JNU नवी दिल्ली येथे झाले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रसंगामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पायाभरणी केली आणि कुसुमाग्रज मराठी भाषा साहित्य व संस्कृती अध्ययन केंद्राचे उद्घाटनही यामध्ये केलेले आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, एक प्रश्न आपण एक्स्ट्रा घेतलेले आहे. 101वा प्रश्न आहे. महत्त्वाचा प्रश्न असल्या कारणाने एक्स्ट्रा घ्यावा लागला. तर महाराष्ट्र भारतातील कितव्या क्रमांकाचे निर्यातदार राज्य ठरले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, दुसऱ्या क्रमांकाचे. कितव्या? तर दुसऱ्या. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर महाराष्ट्र भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक निर्यात करणारे राज्य आहे. तर राज्याची निर्यात मुख्यतः औद्योगिक उत्पादने, फार्मा, अभियांत्रिकी, रसायने, वस्त्र आणि माहिती तंत्रज्ञानावर आधारित आहे. तर गुजरात पहिल्या क्रमांकावर आहे आणि महाराष्ट्राचा देशाच्या एकूण निर्यातीमध्ये सुमारे 16% वाटा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, खालील प्रश्न 2 प्रश्न आहेत खाली मी तुमच्यासाठी ठेवलेले आहेत आणि हे 2 प्रश्न आपण या महिन्याच्या चालू घडामोडीमध्ये पाहिले आहेत. तर मला अशी अपेक्षा आहे की सर्व विद्यार्थ्यांना हे दोन्ही प्रश्न येणं खूप गरजेचं आहे आणि तुम्हाला जर येत असतील आणि माहिती असेल तर खरंच प्लीज कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न करा. तर प्रश्न असा आहे, महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे खूप. यानंतर पुढील प्रश्न, तर गोवा राज्याच्या राज्यपालपदी नुकतीच कोणाची नियुक्ती झाली आहे? तर हा देखील खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या सर्व विद्यार्थ्यांनी प्रश्नांचे उत्तर येत असेल विद्यार्थ्यांना, त्या सर्व विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगण्याचा प्रयत्न करा. आणि तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडलेला असेल, खरंच हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल, तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि या व्हिडिओचं लाईकचे टार्गेट आपण फक्त 1000 लाईक ठेवलेला आहे. किती? तर फक्त 1000 लाईक. तर मला अशी अपेक्षा आहे की तुम्ही लवकरात लवकर 1000 लाईक पूर्ण करताल. तर चला मित्रांनो, भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.